या एनालिटिकल केमिस्ट्रीचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आता स्टार्ट होणार. सगळ्यात पहिला काय आहे? पर्सेंटेज कंपोजिशन. पर्सेंटेज कंपोजिशन नंतर नेक्स्ट आपण काय डिस्कस करत असतो? एम्पिरिकल फॉर्म्युला. आणि त्यानंतर नेक्स्ट कोण असतो तर मॉलिक्युलर काय आहे तर फॉर्म्युला. एम्पिरिकल फॉर्म्युला आणि नेक्स्ट काय आहे तर मॉलिक्युलर काय आहे तर फॉर्म्युला. हे 3 पॉइंट्स आहेत जे एकत्र बघणार. एक तर मला पर्सेंटेज कंपोजिशन माहित असायला पाहिजे एम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करण्यासाठी पहिलं. किंवा जर मला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित असेल तर मी काय करू शकते? पर्सेंटेज कंपोजिशन काय करू शकते तर फाइंड आउट करू शकते. काहीतरी दोन्ही गोष्टी असायला पाहिजेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित असेल तर मी पर्सेंटेज कंपोजिशन फाइंड करू शकते. पर्सेंटेज कंपोजिशन माहित असेल तर मी एम्पिरिकल फॉर्म्युला आणि काय फाइंड करू शकते तर मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करू शकते. नेक्स्ट आपण बघणार आहे कॉन्सन्ट्रेशन्स. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? एखादा सोल्युशन जो बनतो तो किती कंपोनेंट्स मध्ये बनतो? हा, आपल्याला असं माहिती आहे की 2. असं काही नाहीये की सोल्युशन हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनेंटनेही बनतो. पण आपण जेव्हा डिस्कस करतो ते बायनरी सोल्युशन्स बघतो. कसले सोल्युशन्स बघतो? बायनरी सोल्युशन्स मध्ये किती कंपोनेंट असतात? 2. एक सोल्यूट आणि एक काय असतं तर सॉल्व्हेंट. आपण जे बघतो ते बायनरी सोल्युशन आहे, ज्यामध्ये किती कंपोनेंट असतात? 2. एक सोल्यूट आणि एक काय असतं तर सॉल्व्हेंट. आता त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण काय बघतो? वेट बाय वेट पर्सेंट. नेक्स्ट काय असतं तर वेट बाय काय असतं तर व्हॉल्यूम पर्सेंट. नेक्स्ट व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम पर्सेंट. त्यानंतर मोलॅरिटी. नेक्स्ट इज मोलॅलिटी. नेक्स्ट इज नॉर्मॅलिटी. नेक्स्ट इज मोल फ्रॅक्शन. नेक्स्ट इज पार्ट्स पर मिलियन किंवा पार्ट्स पर बिलियन. पार्ट्स पर मिलियन किंवा पार्ट्स पर बिलियन. हा एक पार्ट झाला कॉन्सन्ट्रेशनचा. आणि एखादी रिएक्शन स्टँडर्ड रिएक्शन आहे. स्टँडर्ड रिएक्शन म्हणजे बॅलन्स्ड रिएक्शन. कसली रिएक्शन आहे? बॅलन्स्ड रिएक्शन. त्या बॅलन्स्ड रिएक्शन मध्ये मला एक कन्सेप्ट असते, ठीक आहे, बॅलन्स्ड रिएक्शन आहे, त्यामध्ये आपण एक कन्सेप्ट अप्लाय करतो, लिमिटिंग रिएजंट. आणि कसला रिएजंट तर एक्सेस रिएजंट. ही कन्सेप्ट अप्लाय करून एखाद्या रिएक्टंट पासून किती प्रोडक्ट मिळू शकते हे आपण फाइंड आउट करू शकतो, किंवा किती मिळायला पाहिजे. कारण नॉर्मली जेव्हा आपण घेताना एखादी प्रोसेस बॅलन्स्ड घेत नाही. कोणतीही रिएक्शन आपण बॅलन्स्ड घेत नाही. कोणतीही रिएक्शन आपण बॅलन्स्ड घेत नाही. बॅलन्स घेत नाही म्हणजे ठीक आहे, रिएक्शन बॅलन्स्ड आहे, पण जेव्हा केमिस्ट एखादी रिएक्शन परफॉर्म करतात लार्ज स्केलला, ते काय आहे त्या प्रपोर्शन मध्ये घेत नाही. कारण मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं, नो मशीन हॅज 100% एफिशियन्सी. त्यामुळे जेवढा तुम्ही रॉ मटेरियल टाकलाय तो सगळा रॉ मटेरियल कशामध्ये कन्वर्ट होणार नाहीये तर प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होणार नाहीये. त्या कन्सेप्टनं तुम्ही एक लिमिटिंग रिएजंट घेताय आणि एक्सेस रिएजंट घेताय. लिमिटिंग रिएजंट मोस्टली जो महागामध्ये आहे, जो महाग आहे तो लिमिटिंग घेत आहे, आणि जो स्वस्त आहे तो एक्सेस घेत आहे. का तर जो महाग आहे तो कम्प्लिटली रिॲक्ट होऊ दे, एक्सेस चीपर मधला एक्सेस राहिला तर चालतो, नुकसान कमी होण्यासाठी. लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट ही कन्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट आपण जे बघतो तो कोणता पॉइंट बघतो? मास रिलेशन. नेक्स्ट आहे मास व्हॉल्यूम रिलेशन. नेक्स्ट आहे व्हॉल्यूम रिलेशन. नेक्स्ट काय आहे? व्हॉल्यूम रिलेशन. सो हे 4 पॉइंट्स आहेत. हे म्हणजे हा पूर्ण टॉपिक जे आहे हे सगळ्या पॉइंट्स मध्ये तुम्हाला न्यूमरिकल्स दिसणार आहेत. एकही असा पॉइंट नाहीये की त्यामध्ये न्यूमरिकल्स नाहीयेत. म्हणजे अॅनालिटिकल केमिस्ट्रीचा आता जो पार्ट बघितला तो बेसिक होता, तो तुम्हाला अप्लाय करायला लागेल नाही म्हणजे तेवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. पण या पुढचा पॉइंट सगळ्या तुम्हाला अप्लाय करायला लागणार आहे. तुम्हाला इथे ऍब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर वरती क्वेश्चन्स येणार नाहीयेत. काय येणार नाहीत? कारण ते फिजिक्सला आहेत. सिग्निफिकंट फिगर्स इथं येत नाहीत, फिजिक्सला येतात. पण ह्या टॉपिक मध्ये मेन काय आहे? हे पॉइंट्स जे मी तुम्हाला सांगितलं की जेईचे पेपर, जेईचे जे जेई म्हणजे एनसीईआरटीचा जो सिलेबस आहे, त्या एनसीईआरटीच्या सिलेबस मध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री म्हणजे आपला बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आणि अॅनालिटिकल केमिस्ट्री हा टुगेदर वन टॉपिक आहे. सगळ्यात पहिला काय आहे? पर्सेंटेज कंपोजिशन फाइंड करूया. फॉर्म्युला पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एनी एलिमेंट. पर्सेंटेज कंपोजिशन
ऑफ एनी एलिमेंट इज इक्वल्स टू काय असते, मास ऑफ दॅट एलिमेंट, mass of that element in the compound divided by the molar mass of the compound. molar mass of the compound into काय येणार आहे तर 100. हा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज कंपोजिशनचा. कोणत्याही एलिमेंटचा मला काय फाइंड करायचं आहे, पर्सेंटेज कंपोजिशन फाइंड करायचं आहे, तर दिस इज माय फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल आता एलिमेंट कोणता आहे तर कॅल्शियम कार्बोनेट आहे. कोण आहे, कॅल्शियम कार्बोनेट. ह्या कॅल्शियम कार्बोनेट मध्ये मला कॅल्शियम किती टक्के आहे, कार्बन किती टक्के आहे आणि ऑक्सिजन किती टक्के आहे हे फाइंड करायचं. काय फाइंड करायचंय, कॅल्शियम किती पर्सेंट आहे, कार्बन किती पर्सेंट आहे आणि ऑक्सिजन किती पर्सेंट आहे. कसं करणार, सगळ्यात पहिला मोलार मास फाइंड करायचं कॅल्शियम कार्बोनेटचं. मोलार मास ऑफ कंपाऊंड, मोलार मास ऑफ कंपाऊंड इथं कोण आहे, मोलार मास ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास 40 असतो, कार्बनचा ॲटॉमिक मास 12, 16 इंटू काय असणार आहे 3, 40 प्लस 10 50 52, 16 1 16, 62 32, 16 3 48, 48 म्हणजे 52 प्लस 48 किती आलं तर 100 ग्रॅम. येस, 100 ग्रॅम मोलार मास आहे. हा मी सोपा पर्पजली घेतलाय की तुम्हाला कन्सेप्ट थोडं समजू दे म्हणून. आता पर्सेंटेज कंपोजिशन, कोणाचं पर्सेंटेज कंपोजिशन, पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ कॅल्शियम काय असणार आहे, मास ऑफ दॅट एलिमेंट, सो मास ऑफ कॅल्शियम डिवायडेड बाय मोलार मास. मोलार मास ऑफ व्हॉट, मोलार मास ऑफ कंपाऊंड इंटू काय येणार आहे तर 100. मास ऑफ कॅल्शियम किती आहे, फक्त मास ऑफ कॅल्शियम, मास ऑफ कॅल्शियम किती आहे 40. जर इथं 2 कॅल्शियम ऍटम असले असते म्हणजे Ca2 असला असता तर मी तिथं 80 घेणार, तर मी काय घेणार 80. इथं एकच होता म्हणून 1 घेतला. ऑक्सिजनचा मास मी 16 नाही घेणार या केसमध्ये, ऑक्सिजनचा मास मी काय घेणार आहे, येस, सो इथं 40 डिवायडेड बाय काय येणार आहे 100 इंटू काय येणार आहे 100, येस 40%. नेक्स्ट पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ काय आहे, पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ काय आहे ऑक्सिजन, नाही ऑक्सिजन, पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ ऑक्सिजन काय असणार आहे, मास ऑफ ऑक्सिजन किती आहे 48, 48 अपॉन 100 इंटू 100. नेक्स्ट पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ कार्बन काय येणार आहे 12% येणार आहे, 12 अपॉन 100 इंटू काय येणार आहे 100, 12%. समजलं हे वाला पॉइंट, येस और नो, ठीक आहे. नेक्स्ट एक काम करा, C6H6 आहे, C6H6 कोण आहे, बेन्झीन. ह्याचा मोलार मास 78 येते, कार्बनचा ॲटॉमिक मास 12 येते आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक मास काय येते तर 1. एक काम करा, पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ कार्बन फाइंड करा आणि पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ हायड्रोजन फाइंड करा. इथं बघा, मास ऑफ हायड्रोजन किती, कार्बन किती असणार आहे, कार्बन 6 आहेत ना, 6 इंटू 12 डिवायडेड बाय 78 इंटू 100 किती आलं याचं व्हॅल्यू 90.30, 92.3, फक्त 3 म्हणजे 92.30 ऍक्च्युअली येत आहे. नेक्स्ट मास ऑफ हायड्रोजन किती आहे 6 डिवायडेड बाय 78 इंटू 100 इज इक्वल्स टू 7.70 ना 69, 7.69 येते, दॅट इज 7.70, नाही 69च यायला पाहिजे, फक्त 6 लिहू शकत नाही कारण टोटल दोन्ही मिळून 100% यायला पाहिजे. 92.3 केलंस आणि काय केलं 7.6 घेतलंस तर इथं 9 आलं, इथं 9 आलं, इथं 9 आलं. कुठं ह्याला सिग्निफिकंटला तसं कसं करणार, तिथे सांगितलंय सगळीकडे सिग्निफिकंट नाही वापरायचं. इथं जेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेशन करताय तेव्हा लॉग टेबल किंवा 2 किंवा 3 डेसिमल, मिनिमम 3 डेसिमल पर्यंत आन्सर यायला पाहिजे.
माहिती काय येणार आहे 7.69% येते, ज्याला आपण काय कन्सिडर करतो 7.70%. हे समजलं का? पर्सेंटेज कंपोजिशनची कन्सेप्ट समजली? आता मी तुम्हाला काय म्हटलं की जर मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित असेल तर त्यावरनं तुम्ही काय फाइंड करू शकताय? पर्सेंटेज कंपोजिशन. काय फाइंड करू शकताय? आता उलट, पर्सेंटेज कंपोजिशन माहित आहे आणि त्यावरनं मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करायचं. काय फाइंड करायचंय? पण डायरेक्टली मॉलिक्युलर फॉर्म्युला अप्लाय होत नाही, पहिला आपल्याला एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड करायला लागतो. आणि टोटली डिपेंड्स की तुम्हाला क्वेश्चन मध्ये कुठं पर्यंत विचारलंय. क्वेश्चन मध्ये तुम्हाला एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड करायला सांगितलाय का तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करायला सांगितलाय? जर एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड करायला सांगितला असेल तर तुम्हाला फक्त पर्सेंटेज कंपोजिशन देणार. काय देणार? आणि जर मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करायला सांगितलंय तर पर्सेंटेज कंपोजिशन प्लस मॉलिक्युलर मास. जेव्हापर्यंत मॉलिक्युलर मास देत नाही तेव्हापर्यंत मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करू शकत नाही, कारण त्याचे रूल्सच तसे. मग तुम्ही म्हणणार व्हॉट इज एम्पेरिकल फॉर्म्युला अँड व्हॉट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला? डिफरन्स बिटवीन एम्पेरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? एम्पेरिकल फॉर्म्युला फक्त रेशो सांगतो की हा एलिमेंट आहे, हा एलिमेंट आणि हा एलिमेंट प्रेझेंट आहे आणि एवढ्या प्रपोर्शन मध्ये आहे. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला ऍक्च्युअल नंबर ऑफ ऍटम्स त्यामध्ये किती प्रेझेंट आहेत हे सांगतात. एम्पेरिकल फॉर्म्युला टेल्स अस अबाउट द रिलेटिव्ह नंबर ऑफ ऍटम्स. रिलेटिव्ह नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन व्हॉट? कंपाऊंड. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सांगतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऍक्च्युअल नंबर ऑफ atoms प्रेझेंट इन द कंपाऊंड. आता तुम्ही म्हणणार मॅम ऍक्च्युअल नंबर आणि रिलेटिव्ह नंबर म्हणजे आपण कसा रिलेशन लॉजिक लावायचं? सगळं तुम्हाला सांगते, फक्त हा एक्झाम्पल बघा. ह्या एक्झाम्पलच्या सहितच रूल्स पण सांगते मी एक्झाम्पल घेऊन रूल सांगते, डायरेक्ट रूल सांगत नाहीये. एक्झाम्पल घेऊन रूल सांगितलं सोपं जाईल म्हणून. ठीक आहे. सगळ्यात पहिला मला दिलंय की कार्बन आहे, किती आहे कार्बन? 92 किती पर्सेंट आहे तर 30% आहे. आणि हायड्रोजन आहे 7.70%. आणि त्यापासून जो काही कंपाऊंड फॉर्म झालाय त्याचा मॉलिक्युलर मास, जो काही कंपाऊंड फॉर्म झालाय कार्बन आणि हायड्रोजन पासून, त्याचा मॉलिक्युलर मास 78 ग्रॅम आहे. हा, जर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करायचा असेल तर मॉलिक्युलर मास देणारच. जर तुम्हाला फक्त एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड करायचा आहे, रिलेटिव्ह नंबर ऑफ ऍटम्स, तेच पहिला एम्पेरिकल फॉर्म्युला काढल्याशिवाय मॉलिक्युलर फॉर्म्युला काढता येतच नाही. पहिला एम्पेरिकल फॉर्म्युला बघायचा. रिलेटिव्ह नंबर ऑफ ऍटम म्हणजे प्रपोर्शन, की हा एवढ्या प्रपोर्शन मध्ये असणार आहे. प्रपोर्शन रेशिओ 1:1, 1:2, 1:3 असं. नो देत नाही. आपण जे आता काढणार ते रिलेटिव्ह नंबर रेशिओ मध्ये काढणार. 1:1, 1:2. पर्सेंटेज मध्ये कंपोजिशन दिलेच की, ते पर्सेंटेज मध्ये एम्पेरिकल फॉर्म. हा तेच आता स्टेप सांगतेय कसं काढायचं. हा झालं बोलून आहे? झालं बोलून माहिती बोलून झालं? लक्ष पुढे दे. एक काम करायचं, 5 कॉलम करायचे. किती कॉलम करायचे? 5. सगळ्यात पहिला आहे एलिमेंट, दुसऱ्यामध्ये लिहायचं पर्सेंटेज कंपोजिशन, तिसऱ्यामध्ये लिहायचं ऍटॉमिक मास, चौथ्यामध्ये लिहायचं नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स हा जो असतो इथं, नंबर ऑफ मोल्स हा रेशिओ असतो पर्सेंटेज कंपोजिशन अपॉन ऍटॉमिक मास. पर्सेंटेज कंपोजिशन अपॉन ऍटॉमिक मास. आणि तिसरा असते, 5वा असतंय सिम्पलेस्ट रेशो. काय आहे? सिम्पलेस्ट रेशो. हे 5 कॉलम काढायचे. जेव्हा कधी तुम्हाला एम्पेरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे, सगळ्यात सोपी मेथड आहे 5 कॉलम काढायचे. पहिला रूल हा असतो की जे काही 2 एलिमेंट्स दिलेत त्याचं पर्सेंटेज ऍड करून बघायचं. जर त्याचं पर्सेंटेज 100 येत असेल तर ऑक्सिजन ऍब्सेंट आहे.
पण जर त्याचं पर्सेंटेज 100 आलं नाही तर रिमेनिंग ऑक्सिजन पर्सेंटेज आहे. हा रिमेनिंग पर्सेंटेज ऑक्सिजन. फॉर एक्झाम्पल इथं पर्सेंटेज पूर्ण कंपोजिशन बघितला, पर्सेंटेज कंपाऊंड जर बघितला तर मिस्टेक आहे. इथं किती आहे 92.30 आहे प्लस 7 पॉईंट काय आहे 70. हा ऍड करून परफेक्ट 100% आला. इथं आला, सगळ्या केसेस मध्ये येत नाही. जर मला सांगा फॉर एक्झाम्पल मला कंपोजिशन दिलेलं होतं 70% आहे आणि काय दिलेलं होतं तर 20% आहे. 70 प्लस 20 किती झालं 90%. 90% जर झालं तर राहिलेलं पर्सेंट काय असणार आहे तर ऑक्सिजन. सो पर्सेंट ऑक्सिजन इज इक्वल्स टू 100 मायनस टोटल पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ ऑल एलिमेंट. एलिमेंट ऑक्सिजन कधी प्रेझेंट असतो, ऑक्सिजन कधी प्रेझेंट असतो जर दिलेल्या एलिमेंटचा पर्सेंटेज कंपोजिशनचा सम 100 येत काय येतं. ऑक्सिजन कधी ऍबसेंट असतो म्हटलं जेव्हा सगळ्या एलिमेंटचं कंपोजिशन पर्सेंटेज कंपोजिशन 100 आलं, सगळ्या एलिमेंटचं पर्सेंटेज कंपोजिशन 100 आलं, ऑक्सिजन ऍबसेंट आहे. पण सगळ्या एलिमेंटचं पर्सेंटेज कंपोजिशन 100 आलं नाही, राहिलेले जे काही पर्सेंटेज आहे ते ऑक्सिजन आहे. समजतंय? येस ऑर नो? ठीक आहे. आता सगळ्यात पहिला कॉलम्स बघा. सगळ्यात पहिला एलिमेंट कार्बन आणि कोण आहे तर हायड्रोजन. कार्बनचं पर्सेंटेज कंपोजिशन किती दिलंय 92 पॉईंट काय दिलंय 30. हायड्रोजनचं पर्सेंटेज कंपोजिशन काय दिलंय 7.70. ऍटॉमिक मास कार्बनचं किती असते 12, हायड्रोजनचं किती असते 1. मी म्हटलं नंबर ऑफ मोल्स. कसं फाइंड करायचं नंबर ऑफ मोल्स, पर्सेंटेज कंपोजिशन अपॉन ऍटॉमिक मास. आता मला सांगा नंबर ऑफ मोल्स इथं फाइंड करा. कार्बनचे किती आहेत 92.30 डिवायडेड बाय काय आहे तर 12 आणि हायड्रोजनचे किती आहेत तर 7.70 डिवाइड बाय 1. 7.70 डिवाइड बाय 1 7.70 येणार. ह्याचं फाइंड करा किती येते. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ऍड करा, सॉरी सबस्ट्रॅक्ट करा आणि अँटी लॉग बघा. पटकन सांगा. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करायचं. नाही तिथं येतं असे फक्त एकच C6H6 नाही आहेत, खूप क्वेश्चन्स आहेत पुढे, त्यामुळे रूल्स ऐकून घ्यायचे पहिला. फाइंड करा लवकर. लॉग टेबल न करा पटकन होतंय. इथं बघा हे जे काय नंबर ऑफ मोल्स आहेत हे मी पहिला घेतले, ह्याला डिवाइड बाय सिम्पलेस्ट रेशोला काय करायचं असतं जे सगळ्यात छोटा आहे. आता सगळ्यात छोटा असं काय 7.691 ऍक्च्युली नियरली सेमच आहे. हा 7.691 आणि 7.70 सेमच असतं. कट होऊन काय येणार आहे 1, कट होऊन काय येणार आहे 1. हा सिम्पलेस्ट रेशो आला. सिम्पलेस्ट रेशो जो आला इथे बघा, सिम्पलेस्ट रेशो किती आला, सिम्पलेस्ट रेशो कार्बन एस टू हायड्रोजन किती आला 1:1. जो तुमचा सिम्पलेस्ट रेशो असतो त्यावरनं आपण काय फाइंड करतो तर एम्पेरिकल फॉर्म्युला. जो तुमचा सिम्पलेस्ट रेशो असतो त्यावरनं आपण काय फाइंड करतो एम्पेरिकल फॉर्म्युला. आता एम्पेरिकल फॉर्म्युला इथं काय असणार आहे, एम्पेरिकल फॉर्म्युला काय असणार आहे, एम्पेरिकल फॉर्म्युला इथं CH, एक कार्बन आणि एक हायड्रोजन आहे. जर मला एम्पेरिकल फॉर्म्युला पर्यंतच म्हटलं असेल तर एवढा विषय संपला. हा वाला सिम्पलेस्ट रेशो जो काय त्यापासून एम्पेरिकल फॉर्म्युला. पण जर मला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलाय, काय विचारलाय तर मला सगळ्यात पहिला एम्पेरिकल मास फाइंड करावं लागणार. एम्पेरिकल मास किती असणार आहे, येस एम्पेरिकल मास 13 असणार आहे. ठीक आहे. R फाइंड करायचा. R इज द रेशो ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला टू एम्पेरिकल फॉर्म्युला. R is the ratio of molecular formula to the empirical formula. R is the ratio. R is the ratio. Whose ratio? तेच सांगते मी. Molecular mass to which mass?
एम्पिरिकल मास, मॉलिक्युलर मास टू एम्पिरिकल मास. मॉलिक्युलर मास दिलेला का? मी तुम्हाला काय म्हटलं, जर मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करायचा आहे तर मॉलिक्युलर मास देणारच. जर मॉलिक्युलर मास दिलेला नाही तर तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करू शकत नाही, कारण तुम्ही ही पुढची स्टेप करू शकत नाही. 78/13 आर किती आलं? 6. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कार्बन हायड्रोजन, कार्बनचा ॲटॉमिक मास 12 आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1. एम्पेरिकल फॉर्म्युला जो आला त्याच्यापासून एम्पेरिकल मास फाइंड केला. कसा फाइंड केला? एम्पेरिकल कंपाऊंडचं मासेस ऍड केले. मग इथं R is equals to 6 आलं. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल्स टू R इंटू काय असणार आहे तर एम्पेरिकल फॉर्म्युला. मग R किती आहे? 6. एम्पेरिकल फॉर्म्युला काय? CH. म्हणजे काय येणार आहे? आलं का? हे सगळ्यात सोपं होतं. हे तुम्हाला समजू दे म्हणून मी दाखवलेलं होतं, त्यामुळे इथे कॅल्क्युलेशन्स पण इझी होत. पण याचे पुढचे जे काय असणार आहे ते थोडेसे तुम्हाला लॉग टेबल तिथं कंपल्सरी यूज करावंच लागणार आहे. समजते मी काय सांगितलं? हा. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याचे नंबर ऑफ मोल्स वगैरे काढताय तर त्याचे सिग्निफिकंट फिगर्स 2 to 3 असायलाच पाहिजे, म्हणजे 4 तर असायला पाहिजे, कारण लॉग टेबल बघतो आपण. काय बघतो आपण? लॉग टेबल.